कोणी दिले ते? मयूर शिंदे हे यांनी संजय राऊत यांना धमकी दिली होती आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी त्यांच्या मागे बोलल्या जातं किंवा तसे आरोप होतात. त्यांनाच आज भाजपने प्रवेश दिला. भाजपने असा अनेकांना प्रवेश दिलेला आहे, अनेक लोकांना प्रवेश दिलेला आहे. त्यांनी हे पाहिलं नाही. मग मी या ठिकाणी संघ परिवाराला मी विनंती करेल की अशा लोकांना तुम्ही कसे घेता? 70,000 कोटीचा घोटाळा हे माननीय प्रधानमंत्र्यांनी सांगितलं होतं अजितदादांचा, आणि त्यांना क्लीन करून घेतला. तर तुमच्याकडे वॉशिंग मशीन आहे, तुम्ही त्यात टाकून त्या ठिकाणी क्लीन करता आणि परत हे करा. मग आधी बोलायचं कशाला? आजच्या सामनात पण आलेलं आहे की ज्या ज्या वेळेस म्हणजे देवेंद्रजी फडणवीस यांनी बरेच लोक टीका केली आणि तेच आज भाजप बरोबर आहे. ठाण्यामध्ये खरं तर रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सकाळी 4 वाजता बैठक झाली आणि शिवसेनेने आता भाजपला 40-45 जागा द्यायचं ठरवलं ठाण्यामध्ये. हा, तर त्याचा ठाणे त्याचा बालेकिल्ला असं समजतात ते, पण ठाणे हा शिवसेना प्रमुखांचा बालेकिल्ला आहे. त्यांना साथ होती आनंद दिघे साहेबांची. हे दोघांचे म्हणून त्या ठिकाणी ठाणे होतं. आणि आज या ठिकाणी जे हे बोलतात ना की ठाणे, मग ठाणे फक्त काय एकाच आहे का? नाही, ठाणे हे शिवसेना प्रमुखांचं आनंद दिघे साहेबांच्या बरोबरच आहे. अनिल देसाई किंवा विनायक राऊत ते सुद्धा त्या ठिकाणी तिकडे होते. त्यावेळेस त्यांच्यासाठी त्यांचा परत फोन येईल म्हणून थांबावं लागलं. त्याच्यानंतर नाही. तरी पण मी मग पोथी वाजता मी घेतला नाही फोन विनायक राऊतचा. आणि ते असं ते आहेत, तर काय करणार शेवटी.